तर पहा, या तासाला आपण शिकणार आहोत स्थानिक किंमत, दर्शनी किंमत कशी काढायची आणि त्रिकोणी संख्यावरील उदाहरणे. तर बघा, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किमतीलाच आपण प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो, प्लेस व्हॅल्यू. आणि दर्शनी किमतीला आपण काय म्हणतो, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काढणे, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढणे. तर बघा, आपण एखादी संख्या लिहितो. संख्या कशा पद्धतीने लिहितो आपण, तर संख्या लिहितो आपण दशमान पद्धतीमध्ये. तर संख्येला प्रत्येक स्थानाला किंमत असते. समजा अशी संख्या लिहिली 2 ही संख्या लिहिली आपण अशा पद्धतीची. तर या संख्येमध्ये प्रत्येक स्थानाला एक किंमत असते. हे स्थान आहे, ह्या स्थानाला आपण काय म्हणतो, एकक स्थान असं म्हणतो. हे झालं एकक, हे स्थान झालं दशक, हे झालं शतक, हे झालं हजारवं स्थान, हे झालं 10,000 किंवा 10,000वं स्थान आपण म्हणतो. हे झालं लक्ष, हे झालं 10 लक्ष आणि हे झालं कोटीवं स्थान. हे झालं कोटी मधलं स्थान. तर बघा, ह्या स्थानावरून एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी ह्या स्थानाचा वापर करूनच आपण संख्या वाचत असतो. म्हणजे ही संख्या किती झाली, कोटीव्या स्थानावर, म्हणजे 2,53,47,916 अशी संख्या वाचतो आपण. त्यानुसार ह्या प्रत्येक अंकाला त्याच्या स्थानावरून किंमत आलेली असते. त्याला आपण काय म्हणतो, स्थानिक किंमत असं म्हणतो, प्लेस व्हॅल्यू. अंकाला त्याच्या स्थानावरून जी किंमत पडते, जी किंमत त्याच्या स्थानावरून ठरविली जाते, त्याला आपण काय म्हणतो, स्थानिक किंमत असं म्हणतो. आणि दर्शनी किंमतीच्या बाबतीत काय असतं, तर दर्शनी किंमत ही त्या संख्येची किंवा त्या अंकाची जी दिसणारी किंमत असते तीच त्याची काय असते, दर्शनी किंमत असते. ती कशावरून, स्थानावरून ठरत नाही. समजा 6 ही संख्या आहे, 6ची दर्शनी किंमत काय झाली, 6च झाली. ती दर्शनी किंमत कशावरून ठरते, ती त्या अंकाच्या दिसण्यावरून ठरते. कोणता अंक आहे त्याची जी स्वतःची मूळ किंमत असेल तीच त्याची काय असते, दर्शनी किंमत असते. समजा ह्या संख्येमध्ये हा 9 आहे, कुठल्या स्थानावर आहे, शतक स्थानावर आहे. ह्याची दर्शनी किंमत काय, 9ची दर्शनी किंमत 9. त्यानंतर 3 आहे, 3ची दर्शनी किंमत काय, 3च. ती काय असते, त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या किमतीवरून स्वतःच्या ठरली जाते. ते संख्येमध्ये तिचं कुठं स्थान आहे त्याच्यावरून दर्शनी किंमत ठरली जात नाही. त्या किमतीवरून, त्याच्या स्वतःच्या किमतीवरून त्याची दर्शनी किंमत ठरवली जाते. त्याची स्वतःची जी किंमत असते तीच त्याची काय असते, दर्शनी किंमत असते. 2ची दर्शनी किंमत किती झाली, 2च. अशा पद्धतीनं. तर ह्याच्या विपरीत, ह्याच्या उलटं जे असतं ते असतं त्याची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत कशावरून ठरली जाते, तर संख्येची स्थानिक किंमत किंवा अंकाची स्थानिक किंमत त्याची संख्येमध्ये कुठलं स्थान आहे त्या स्थानावरून ठरली जाते. समजा ह्या संख्येमध्ये आपल्याला काढायला सांगितलं 9, हे जे आहे ह्याची स्थानिक किंमत काढा. तर बघा, 9ची स्थानिक किंमत आपण कशी काढतो, 9ची स्थानिक किंमत, 9 कुठल्या स्थानावर आहे बघतो आपण. 9 कुठल्या स्थानावर आहे, एकक, दशक, शतक स्थानावर आहे. शतक म्हणजे काय, 100. मग 9ची स्थानिक किंमत काढताना आपण 9ला कशानं गुणतो, 100ला. 100ला कशामुळं गुणलं, 100नं कशामुळं गुणलं, तर ते कशावरती आहे, शतक स्थानावरती. त्याच्यामुळं 9ची स्थानिक किंमत किती झाली, 900. ही 9ची स्थानिक किंमत झाली. समजा आपल्याला सांगितलं 3ची स्थानिक किंमत काढा. आपण 3 कुठल्या स्थानावरती बघतो, कुठल्या स्थानावरती, लक्ष. म्हणून आपण 3ला काय करतो, 1 लक्षनं गुणतो. 1 लक्ष ह्या संख्येनं आपण काय करतो, गुणतो.
म्हणून 3ची स्थानिक किंमत किती झाली? 3 गुणिले 1 लक्ष म्हणजे काय? 3 लक्ष. अशा पद्धतीनं ही झाली 3ची स्थानिक किंमत. 2ची स्थानिक किंमत जर काढायची म्हटलं तर आपण काय करणार? 2ला कशानं गुणणार? 1 कोटीनं गुणणार. 2ला 1 कोटीनं गुणणार. 1 2 3 4 5 6 आणि 7 शून्य. 1 2 3 4 5 6 7 शून्य. अशा पद्धतीनं ही झाली 2ची स्थानिक किंमत 2 लक्ष. अशा पद्धतीनं. परंतु आपल्याला ह्या स्थानिक किमती ज्या आहेत, ह्या स्थानिक किमती आपल्याला अशा 2 कोटी 3 लक्ष 900 अशा स्वरूपात विचारत नाहीत, तर ते काय विचारते? 10च्या घातांकाच्या स्वरूपात विचारतात. मग आता 9ची स्थानिक किंमत किती आहे? 900. 10च्या घातांकाच्या स्वरूपात लिहा. 9 गुणिले 10चा कितवा घात? 9 गुणिले 10चा कितवा घात? तर आपण काय करायचं? हे जेवढे शून्य असतील तेवढा घात देऊन टाकायचं 9वर. 9 गुणिले 10चा दुसरा घात. त्यानंतर बघा 3ची स्थानिक किंमत विचारली तर 3 गुणिले 10चा कितवा घात? 10चा कितवा घात? 3 वरती किती शून्य आहेत? 1 2 3 4 5. 10चा 5वा घात. अशा पद्धतीने लिहून टाकायचं. त्यानंतर 2ची स्थानिक किंमत विचारली. 2 गुणिले 10चा कितवा घात? तर किती शून्य आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 शून्य देऊन टाकायची. ही झाली 2ची स्थानिक किंमत. त्यानंतर बघा अजून स्थानिक किंमत काढण्याचा एक दुसरा साधा सरळ सोपा उपाय आहे. तो म्हणजे कोणता? समजा आपल्याला 4ची स्थानिक किंमत काढा असं विचारलं. 4ची स्थानिक किंमत, ह्या 4ची स्थानिक किंमत. तर काय करायचं? 4 सोडून त्याच्या पुढचे सगळे काय करायचे? शून्य करून टाकायचे. हे हा 7च्या ऐवजी काय लिहायचा? 0. 9च्या ऐवजी काय? 0. 1च्या ऐवजी काय लिहायचा? 0. 6च्या ऐवजी काय लिहायचा? 0. किती झाली 4ची स्थानिक किंमत? इथं पुढचे सगळे 7 शून्य 9 शून्य 1 शून्य 6 शून्य करून टाकला आपण. 4ची स्थानिक किंमत किती झाली? 40,000. तो 10,000व्या स्थानावर आहे. हेच घातांकाच्या स्वरूपात लिहा म्हटलं तर काय करणार तुम्ही? 4 गुणिले 10चा कितवा घात लिहिणार? जेवढे शून्य आहेत 1 2 3 4 चौथा घात लिहून टाकायचा. जेवढे शून्य आहेत तेवढा काय करायचा? घात लिहून टाकायचा. समजा आपल्याला विचारलं 7ची स्थानिक किंमत काढा. 7ची, बरोबर. तर काय करायचं? 7च्या पुढे किती शून्य आहेत? 1 2 3, बरोबर. इकडले महागटले शून्य करून टाका, काय प्रॉब्लेम नाही. हे शून्य लिहिले तुम्ही, हे हा शून्य हा शून्य हा शून्य. 7च्या पुढच्या शून्याला काहीच किंमत राहणार नसते, बरोबर. त्याच्यामुळे ते आपण इथं लिहित नाही, ह्याच्या पुढचे लिहितो. पुढच्या शून्याला किंमत आहे. ह्या 9ला इथं शून्य दिला, 1ला शून्य दिला, 6ला शून्य दिला. किती झालं? 7,000. 10च्या घातांकाच्या स्वरूपात लिहा म्हटलं तर 7 गुणिले 10चा कितवा घात? जेवढे शून्य आहेत 1 2 3 शून्य, 10चा तिसरा घात लिहून टाकायचा. 10चा काय करायचा? तिसरा घात लिहून टाकायचा. अशा पद्धतीने समजा आपल्याला हीच संख्या आहे, बरोबर. 2,53,47,916 हीच संख्या आहे आपल्याला. आणि काय केलं? हीच संख्या आहे 2,53,47,916 आणि आपल्याला काय केला? हिथं पॉईंट देऊन टाकला. ही कुठली संख्या झाली आता? 253,47,916 ही संख्या झाली. 253,47,916. तर ह्या संख्येमधील आता आपल्याला स्थानिक किमती काढायला विचारले. स्थानिक किमती प्रत्येक ह्याच्या आणि 10च्या घातांकाच्या स्वरूपात लिहा म्हटलं. 2ची स्थानिक किंमत काय असणार आहे? 2च्या पुढच्या संख्या सर्व 0 करायच्या. 2ची 5ला 0 करा, 3ला 0 करा, पॉईंटला पॉईंट आहे तसाच राहू द्या, बरोबर. 4ला 0 करा, 7ला 0 करा, 9ला 0 करा, 1ला 0 करा, 6ला 0 करा, बरोबर. आता 200.000 म्हणजेच काय झालं? हे 200 झालं, बरोबर. 200 झालं. 10च्या घातांकाच्या स्वरूपात लिहा म्हणलं की 2 गुणिले किती शून्य आहेत? 1 आणि 2, 10चा दुसरा घात लिहिला, बरोबर. 200 म्हणजे 10चा दुसरा घात. त्यामुळं आपण म्हणू शकतो की 2ची स्थानिक किंमत किती आहे? 2 गुणिले 10चा दुसरा घात. त्याच पद्धतीनं 5ची स्थानिक किंमत काय असणार आहे? 5ची स्थानिक किंमत पुढचा 5च्या पुढचा ह्या एक शून्य येणार, बरोबर. म्हणजे 5 आणि तो शून्य 50 झालं. 50 म्हणजे काय? 5 गुणिले 10, 10चा पहिला घात आपण म्हणू, बरोबर. एक शून्य आहे म्हणून, बरोबर. 10चा पहिला घात म्हणजे 10च, बरोबर. त्यानंतर 3ची स्थानिक किंमत काय असणार आहे? हे पुढचे सगळे शून्य झाले, बरोबर.
इकडले मागचे पण शून्य झाले, हा शून्य हा शून्य, 0.003 3.00 म्हणजे काय 3. 3ची स्थानिक किंमत किती झाली 3. 10च्या घातांकाच्या स्वरूपात कसं लिहिणार 10चा शून्यवा घात. 10चा शून्यवा घात म्हणजे 1. 10चा शून्यवा घात म्हणजे किती असतं, ह्याचं उत्तर 1 असतं. कोणत्याही संख्येचा शून्यवा घात हा 1 असतो. बरोबर. 3 गुणिले 1 काय झालं 3च. 3ची स्थानिक किंमत किती झाली 3. 4ची स्थानिक किंमत आपल्याला काढायला विचारली. ह्याच्यामध्ये कितीची विचारली 4ची स्थानिक किंमत काढा. तर काय करणार आपण, हा 4 आहे तसाच ठेवायचा, इकडं पॉईंट आहे बरोबर, इथं लिहितो मी 4 आहे तसाच ठेवायचा, त्याच्या मागं इथं पॉईंट आहे, इकडले सगळे शून्य करा, 0 0 0 हे अंक शून्य केले, 4 ठेवला तसा, पुढचे शून्य करा, 0 0 0 0 बरोबर. अशा पद्धतीनं झाला बरोबर. आता हे 0.000 ह्या किंमत आहे का ह्या सगळ्या शून्याला 1, ह्याच्याबद्दल एकदाच लिहितो 0.4 आणि ह्या पुढच्याही शून्याला किंमत नाही, म्हणजे हा किती झाला 0.4. तर 4ची स्थानिक किंमत किती झाली 0.4. 10च्या घातांकाच्या स्वरूपात कसा लिहायचा 10 गुणिले 10चा, हिथं पॉईंटमध्ये असलं की घात काय येतो वजामध्ये येतो. बघा हा पॉईंट आपण काय केला इथं 4 केला आहे, 0.4च्या ऐवजी इथं काय केलं 4 केलं, म्हणजे पॉईंट कितीनं सरकवला आहे 1नं सरकवला आहे 4 होण्यासाठी. 0.4चा 4 करण्यासाठी पॉईंट कुठं सरकावं लागेल इथं 1नं सरकवला आहे, म्हणून काय करायचं 10चा वजा पहिला घात द्यायचा, वजामध्ये द्यायचा, 1नं सरकवला. त्यानंतर सेम आता असंच 7चं काय येणार आहे 0 पॉईंट, हा 0 आहे, इथला 0.07 येणार, 0.07 ही 7ची काय झाली स्थानिक किंमत. घातांकाच्या स्वरूपात काय येणार 7 गुणिले 10चा, कितीदा पॉईंट सरकावं लागेल 7 लिहिण्यासाठी 1 2, 10चा वजा दुसरा घात, अशा पद्धतीने लिहायचा. त्यानंतर 9 काय येणार 0.009 म्हणजे काय 9 गुणिले 10चा वजा तिसरा घात, 1 2 आणि 3 सरकवला बरोबर. त्यानंतर 1ची स्थानिक किंमत काय येणार 0 पॉईंट, हा 0 झाला 0.001 बरोबर, म्हणजे काय येणार 1ची स्थानिक किंमत 1 गुणिले 10चा वजा 1 2 3 4 वजा चौथा घात. त्यानंतर 6ची स्थानिक किंमत 0.00006 बरोबर, 0.00006 म्हणजे 6ची स्थानिक किंमत काय येणार 6 गुणिले 10चा, ह्या कितीनं सरकवणार बघा 1 2 3 4 5नं 10चा वजा 5वा घात, अशा पद्धतीनं 10चा वजा 5वा घात. ह्या झाल्या स्थानिक आणि दर्शनी किंमत. ह्याच्यामध्ये आपल्याला समजा 9ची दर्शनी किंमत विचारली तर 9ची दर्शनी किंमत काय असणार आहे 9च बरोबर. त्या अंकाची दर्शनी किंमत त्या अंकाच्या मूळ मूल्य एवढीच असते, त्यांचं मूळ मूल्य किती आहे तेवढीच असणार आहे दर्शनी किंमत. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये समजा 4ची दर्शनी किंमत विचारली, काय येणार आहे 4च. दर्शनी किंमत काढणं सोपं आहे, 4ची 4च असणार आहे. समजा जर आपल्याला असा अंक असता 2 0 5 3 8, ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या शून्याची स्थानिक किंमत विचारली असती, तर बघा 0 कुठेही असू द्या, शून्याची स्थानिक किंमत किती असते, स्थानिक किंमत 0च असते. शून्याची स्थानिक किंमत 0च असते, कारण काय आपण करणार आहे 0 कुठल्या स्थानावरती ह्याच्या पुढचे सगळे शून्य करणार, हा 0 हा 0 हा 0 झाला, 0 0 0 हे सगळं मिळून काय झालं 0 झालं. त्यामुळं शून्याची स्थानिक किंमत कुठेही असू द्या त्याची किती असते 0 असते, हे नोट करून घेणं गरजेचं आहे. आपल्याला शून्याची स्थानिक किंमत किती असते 0च असते. शून्याची स्थानिक किंमत किती झाली 0च बरोबर. त्यानंतर बघा ह्यानंतर आपण काय करणार आहे त्रिकोणी संख्या पाहणार आहे, त्याच्यावरची उदाहरणं कशी होती. त्रिकोणी संख्यावरली उदाहरणं तर बघा आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय बघितलं होतं. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, कशी काढतो आपण त्रिकोणी संख्या, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस, म्हणजे क्रमवार n घेतली तर त्याच्या पुढे n अधिक 1 घ्यावा लागेल. क्रमवार नैसर्गिक संख्या यांचा गुणाकार आणि त्याची निमपट ह्याला आपण काय म्हटलं होतं त्रिकोणी संख्या म्हटलं होतं. समजा आपण क्रमवार संख्या घेतली 5, त्याच्या पुढची घ्यावी लागेल 6 भागिले 2, किती झालं 6 पंचे
5 × 30 भागिले 2 किती आलं 15. या संख्येला आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या म्हणतो. कशाला म्हणतो? 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या म्हणतो. त्रिकोणी संख्या. तर बघा त्रिकोणी संख्येचे आपल्याला अजून एक सूत्र सांगता येईल. पाया आणि आपल्याला विचारलं जातं त्रिकोणी संख्येचा पाया काढा, त्रिकोणी संख्येची उंची काढा. तर मग आपल्याला पायाच्या स्वरूपात काय सूत्र? सेम ह्याच्यासारखंच. त्रिकोणी संख्या क्षेत्रफळाचं काय सूत्र असतं? त्रिकोणी संख्येच्या क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ काय असतं? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असं सूत्र असतं क्षेत्रफळाचं. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजेच काय? तर बघा पाया म्हणजे पाया गुणिले उंची भागिले 2 असंच समजतो मी त्रिकोणी संख्येचं क्षेत्रफळाचं सूत्र किंवा त्रिकोणी संख्येचं. तर बघा पाया हा कधी काय असतो? लहान असतो. उंची काय असते? त्याच्यापेक्षा 1 जास्त असते त्रिकोणी संख्येमध्ये. बघा पाया समजा 5 असला तर उंची काय घ्यावी लागेल? 6 घ्यावी लागेल भागिले 2. बरोबर. 5 गुणिले 6 भागिले 2 5 × 30 भागिले 2 किती झालं? 15. ही झाली त्रिकोणी संख्या. 15 ही काय झाली? त्रिकोणी संख्या झाली. तर बघा पाया हा काय असतो? लहान असतो. उंची काय असते? त्याच्यापेक्षा 1 जास्त असते. कारण त्रिकोणी संख्या म्हणजे काय? 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे. 5 झालं की 6च यायला पाहिजे किंवा 6 घेतला पाया तर उंची काय यायला पाहिजे? 7 भागिले 2. 7 × 42 भागिले 2 किती झालं? 21. समजा आपण पाया 7 घेतला तर उंची काय घ्यावी लागेल? 8. 7 × 8 = 56. 56 भागिले 2 बरोबर. 56 भागिले 2 तर किती येणार आहे इथं आपल्याला? 28. ही झाली त्रिकोणी संख्या. समजा आपण पाया घेतला 8 तर उंची काय घ्यावी लागणार? 9. 9 भागिले 2 अशा पद्धतीनं 9 भागिले 2. 2 के 2 2 चौक 8 9 चौक 36. ही झाली आपली त्रिकोणी संख्या. ही झाली त्रिकोणी संख्या 36. तर पाया गुणिले उंची भागिले 2 हे त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे. पाया काय असतो? लहान असतो आणि उंची काय असते? त्याच्यापेक्षा 1 मोठी असते त्रिकोणी संख्येमध्ये. उंची काय असते? त्याच्यापेक्षा 1 मोठी असते. हे झालं त्रिकोणी संख्येचं सूत्र. मग आपल्याला ह्याच्यावरती विचारलं जातं त्रिकोणी संख्यावरती उदाहरणं. तर आपल्याला विचारलं जातं का समजा 36 ही त्रिकोणी संख्या आहे. 36 ही त्रिकोणी संख्या आहे. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. पाया किती असेल? 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. बरोबर. आपल्याकडं काय त्रिकोणी संख्येचं सूत्र काय आहे? त्रिकोणी संख्या बरोबर त्रिकोणी संख्या बरोबर पाया गुणिले उंची भागिले 2 हे त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे. आणि आपल्याला त्रिकोणी संख्या कोणती दिलेली आहे? आता इथं डायरेक्ट 36 दिलेली. 36 बरोबर काय येणार? पाया गुणिले उंची भागिले 2 असं झालं. पाया गुणिले उंची भागिले 2. तर बघा हे भागाकाराचं 2 इकडं गुणाकाराला येईल. 36 गुणिले 2 बरोबर पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची काय येणार? 36 दुने काय येणार? 72 बरोबर काय राहणार आहे? पाया गुणिले उंची. तर आपल्याला पाया काढायला सांगितलाय. तर आता बघा पाया काढायचा आहे तर ह्या 72ची अशी फोड करायची. आपल्याला अशी फोड करायची 2 संख्येमध्ये की काय आला पाहिजे? एक पाया आला पाहिजे आणि दुसरी काय आली पाहिजे? उंची आली पाहिजे. अशा अवयवाची फोड करायची. बरोबर. तर पाया हा कसा आला पाहिजे? आपल्याला पाया समजा काहीतरी आला की उंची त्याच्यापेक्षा काय पाहिजे? 1 जास्त पाहिजे. कारण काय ह्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्या असतात. पाया लहान असतो आणि उंची काय असते? मोठी. मग ह्याची अशी फोड करायची. तर ही फोड समजा कशी करू शकतो आपण? तर बघा ह्याच्यासाठी एक सूत्र आहे. तर काय करायचं? ही 72 जी आहे 72च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. कोणती आहे? 72च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या, जेणेकरून त्याचं काय निघाल? वर्गमूळ निघाल. तर 72च्या आधी काय आहे आपल्याकडं? 64 आहे. 64चं वर्गमूळ निघतं किती? 8. ही 8 झाला ह्या त्रिकोणी संख्येचा पाया. आणि उंची किती होणार आहे? 9. 9 8 किंवा 8 9 72 अशा पद्धतीने आपण काय करतो? पाया काढतो. हा झाला 8. काय करायचं आपल्याला? काय करायचं? दिलेल्या मग आपण काय सांगू शकतो? त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा? पाया कसा काढायचा? डायरेक्ट शॉर्टमध्ये पाया कसा काढायचा?
तर पाया कसा काढायचा? ही त्रिकोणी संख्या आहे, ह्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची, गुणिले 2 करायचं. आपण हे इकडून 2 केलं तर गुणिले 2 करायचं, दुप्पट करायचं 72. हे दुप्पट केल्यानंतर जी संख्या येईल त्याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. 72च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या काय आहे? 64. 64चं वर्गमूळ काढा, किती येतं? 8. हा 8 काय झाला? पाया. 8 झाला पाया, उंची झाली 9. 8 गुणिले 9 भागिले 2 किती येतं? बेके बे बेचोक 8, 4 9 36. ही झाली त्रिकोणी संख्या आपल्याला. अशा पद्धतीने आपण काय करतो? त्रिकोणी संख्येचा पाया काढतो. किंवा आपल्याला जर असं उदाहरण विचारलं, हे झालं पाया काढण्याचं उदाहरण, बरोबर. समजा आपल्याला असं उदाहरण दिलं, 45 ही त्रिकोणी संख्या आहे. 45, बरोबर. 45च्या पुढची 5वी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती असं विचारलं. 45च्या पुढची 5वी त्रिकोणी संख्या कोणती? तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं? ह्या 45 या त्रिकोणी संख्येचा पाया काढावा लागतो. आणि त्या पायामध्ये काय सांगायचं? कितवी विचारली? 5वी. पायामध्ये काय करायचं? 5 मिसळायचं आणि 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. आणि पाया झाला की त्याच्या पुढची 1 न जास्त उंची असणार. पाया गुणिले उंची भागिले 2 करायचं, म्हणजे आपल्याला 5वी त्रिकोणी संख्या मिळेल. बघा, 45 ह्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल? मग बघा बरं, ह्याची दुप्पट करायची. 45ची दुप्पट किती झाली? 90. 90च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या किती आहे? 81. 81चं वर्गमूळ किती झालं? 9, बरोबर. 81चं वर्गमूळ झालं 9. हा 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? पाया किती आला? 45चा 9 आला. उंची किती असणार? 10 असणार. 9 10 90 भागिले 2 किती आलं? 45. हा झाला 9 पाया. आपल्याला पुढची 5वी विचारली, म्हणून आपण काय करायचं? 9 अधिक 5 करायचं. 9 आणि 5 किती झालं? 14 झालं, बरोबर. हा झाला 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया. 14 काय झाला? 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया झाला. आणि उंची काय असणार आहे? उंची काय असणार आहे? 15 भागिले 2 केलं की आपल्याला काय निघेल? 5वी त्रिकोणी संख्या निघेल. बे के बे बे सती 14, 15 सती 5 14 105. ही झाली 5वी त्रिकोणी संख्या झाली. 5वी त्रिकोणी संख्या. समजा आपल्याला विचारलं असतं 45च्या मागची 5वी त्रिकोणी संख्या काढा, आधीची काढा म्हटलं असतं तर 45चा पाया काढणार आपण. कसा काढणार? दुप्पट करणार, बरोबर. 45ची 90 केलं, आधीची पूर्ण वर्ग संख्या 90च्या किती? 81. 81चं वर्गमूळ काढलं 9. 9 हा झाला पाया, बरोबर. आणि 9 मधून काय करायचं? 5 वजा करायचं. आता 9 वजा 5 केलं. 9 वजा 5, कारण 45च्या मागची काढण्याची सांगितली, बरोबर. मग 9 वजा 5 किती आलं? 4 आलं, बरोबर. हा झाला 45च्या मागच्या त्रिकोणी संख्येचा पाया. 4. 4 गुणिले 5 भागिले 2, बरोबर. 4 पंचे 20 भागिले 2 किती झालं? 10. ही झाली 45च्या मागची 5वी त्रिकोणी संख्या. 45च्या मागची 5वी त्रिकोणी संख्या. अशा पद्धतीने काय काढू शकतो आपण? त्रिकोणी संख्येवरती उदाहरणं शोधू शकतो. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय असतं? सूत्र ध्यानात ठेवायचं, पाया गुणिले उंची. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? पाया गुणिले उंची भागिले 2. अशा पद्धतीनं पाया काय असतो? एक संख्या असते, समजा 7 घेतली तर उंची काय येते? 8 येते, 1 न जास्त, भागिले 2. 7 8 56. 56 भागिले 2 किती आलं? 28. ही झाली तुमची त्रिकोणी संख्या. ही झाली तुमची त्रिकोणी संख्या. ही कुठली त्रिकोणी संख्या असणार आहे? 7वी, बरोबर. 7वी त्रिकोणी संख्या किती झाली? 28. 7वी का? तर 7 हा पाया आहे, म्हणून ही काय झाली? 7वी त्रिकोणी संख्या, बरोबर. अशा पद्धतीनं ह्यावर आपण काय करू शकतो? त्रिकोणी संख्येवरती अशा